नमस्कार, मी दीपक देशमुख. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत धनश्री आणि तिचा मोठा भाऊ प्रमोद यांच्याबद्दल. धनश्री जेव्हा आमच्याकडे आली तेव्हा तिने हट्टच धरला की तुम्ही आमच्या गावच्या जत्रेला या. तुम्ही ती अशी जत्रा बघितली नसेल. तिचा उत्साह, तिची आपुलकी, गावाबद्दलचं प्रेम हे सगळं बघून मी खूप अचंबित झालो आणि मी तिला नाही म्हणूच शकलो नाही. ॲक्च्युली आमचं बुकिंग नव्हतं, पण तरी पण आम्ही तिच्या गावाला जायचं ठरवलं. धनश्रीचं गाव म्हणजे सलामवाडी आणि ते आहे बेळगावच्या बाजूला. म्हणून मग मी माझ्या मित्राला विनायक पाटीलला फोन केला की अरे बाबा आम्ही तुझ्याकडे येतो. विनायक पाटीलचं घर आहे बेळगावला, तो नेमका बेळगावलाच होता. म्हणून मग आम्ही ते नक्की केलं आणि आम्ही त्याच्या गावाला जायला निघालो. तिला आपल्या गावची जत्रा, ती गर्दी, देवीचं दर्शन, आपले रिलेटिव्स, एकत्र भेटण्याचा आनंद हा अनुभवायचा होता आणि हा सगळा आनंद आम्हालाही अनुभवायला मिळावा अशी तिची मनापासून इच्छा होती. धनश्री एक कष्टाळू, संवेदनशील आणि स्वप्नाळू मुलगी आहे. तिचं बालपण हे या सलामवाडी म्हणजे बेळगाव जवळच्या छोट्याशा निसर्गरम्य गावात गेलं. लहानपणापासून अभ्यास करून काहीतरी मोठं करण्याची जिद्द तिच्या स्वभावात आहे. गावातील शाळेत शिकताना तिने मेहनत, शिस्त आणि चिकाटी यांची सवय लावून घेतली. पुढे तिने बेळगाव येथील कॉलेजमध्ये शिक्षण पूर्ण करत स्वतःच्या करिअरची भक्कम पायाभरणी केली. आज धनश्री मुंबईमधील एका नामांकित जाहिरात संस्थेत म्हणजेच ॲड एजन्सी चांगल्या पदावर आहे आणि तिकडे तिला घेऊन येणारा तो म्हणजे तिचा मोठा भाऊ प्रमोद. प्रमोद हा स्वभावाने अतिशय जबाबदार व्यक्ती आहे. तो आपल्या घरच्यांची नेहमीच काळजी घेत असतो. आपल्या भावंडांना तो गाईड करत असतो, त्यांना मदत करत असतो आणि त्यांना एकत्र ठेवण्याचा प्रयत्न सतत करत असतो. हा त्याचा खूप मोठेपणा आहे. धनश्रीलाही या मोठ्या भावाचा खूप आधार असतो. त्यांनी तिकडे एक चांगलं मोठं घर बांधलं आहे, आपण बंगला म्हणू शकतो. खाली दुकानं काढली आहेत. चला बघूया तो काय म्हणतो. माझं नाव प्रमोद संजय होडगे. मी गेले 15 वर्ष मीडिया इंडस्ट्रीमध्ये काम करतो आणि एक प्रयत्न म्हणून मी गावी एक घर बांधायचा प्रयत्न केला. तो यशस्वी झाला आणि त्या पद्धतीने मी एक इथे घर बांधलेलं आहे. सुंदर असं घर. पहिला एक जागा होता, तिथे एक छोटंसं घर होतं, ते काढून आपण पुरा एक नवीन इमारत बांधलेली आहे. ज्याच्यासाठी सर्वप्रथम जे सर्व लागणारं प्लॅनिंग होतं हे स्वतः माझ्या वडिलांनी सर्व क्रिएट केलेलं आहे आणि थोडंसं गायडन्स घेऊन आम्ही सर्व या पद्धतीने केलेलं आहे. माझे वडील म्हणजे त्यांचं थोडंसं मी बॅकग्राऊंड देऊ इच्छितो. माझे वडील इंडियन आर्मी रिटायर 31 इयर्स सर्व्हिस करून आलेले आहेत. ॲज अ ज्युनियर कमिशनर ऑफिसर, लास्ट रँक सुभेदार मेजर रिटायर आहेत आणि त्या पद्धतीने त्यांनी एक संकल्प केला की आपल्याला गावी राहण्यासाठी एखादं घर लागेल आणि त्या पद्धतीने आपण हे घर बांधलेलं आहे. ह्याची जर कन्स्ट्रक्शन बघितली तुम्ही तर पहिलाच प्लॅन केलेलं होतं की आपण याच्यामध्ये 2 गाळे काढलेत. त्याच्यानंतर खालचं जे काही आहे तेच आपण सर्व स्टोर रूम असं केलेलं आहे आणि त्या पद्धतीने आपण वरती गेल्यानंतर जिने केलेत रेलिंगचे आणि त्याच्यानंतर 2 बेडरूम, मास्टर बेडरूम आहेत, एक हॉल आहे आणि बाकी सर्व फोर्च आहे तिथे बसण्यासाठी पाळण्याची सोय केलेली आहे. जेव्हा तुम्ही ते घराचे डिझाईन बघाल तुम्हाला समजेल की हे सर्व मार्बल काम वगैरे जे केलेलं ते अतिशय चोखपणे पार पाडलेलं तिथे. एखादा कारीगर जसं ताजमहलाचं काम केलेलं आहे त्या पद्धतीनं पाहिजे बोललं तरी काही हरकत राहणार नाही. त्या पद्धतीने आपण कारागीर घेतले, त्यांची कारागिरी तिथे दाखवली. मार्बलचे आपल्याकडे कारीगर राजस्थानवरून आले होते, त्या लोकांनी ते काम चोख पार पाडलं. त्याच्यानंतर फर्निचरचं जे काही काम आहे ते सर्व सागामध्ये आहे. साग आपण स्वतः लाकूड घेऊन त्याच्यामध्ये कारिगिरी करून
ते लाकूड आपण ह्या बिल्डिंगसाठी वापरलेलं आहे. त्या पद्धतीनं फर्निचर जे काही आहे, फर्निचर सुद्धा आपण हँडमेड केलेलं आहे. कुठल्याही मशीनचा न वापर करता आपण जे सोफे वगैरे बघताय हे सर्व हँडमेड आहेत. सर्व सोफा साधारणपणे 3 ह्याचे असतात, पण हा सोफा 4 पॉईंट्स आहे. मतलब 3+2 असतो, हा 4+2 आहे विथ डायनिंग टेबल आहे. त्याच्यानंतर त्या पद्धतीने आपण इकडे व्हेंटिलेशनची वगैरे सोय केलेली आहे, वारा येण्या जाण्यासाठी. आणि सर्व घर हे 100% शास्त्रानुसार बांधलेलं आहे. किचनची जी बाजू आहे ती पूर्वेला आहे. पश्चिमला थोड्याशा विंडो कमी असाव्यात, त्यासाठी आपण पूर्ण विंडो आपण तिकडे कमी केलेल्या आहेत. व्हेंटिलेशनचा पूर्ण अभ्यास करून ते घर आपण बांधलेलं. जेव्हा आपण रेलिंग बघतो जी उपर टेरेसवरती चढण्यासाठी आहे, ती एक U-टर्न मध्ये आपण बनवली. जसं आपण गडावरती चढते वेळी एक फील असतो, तो फील क्रिएट करण्यासाठी महाराजांचा एक आपल्याकडे आदर्श घेण्यासाठी ते एक आपण तिकडे केलेलं आहे. आणि जिथे तिथे जर तुम्ही बघितला या वास्तूमध्ये 2-3 जागे तुम्हाला महाराजांचे चित्र दिसतील. ते दर्शवतात की आपल्याला महाराजाबद्दल खूप खूप प्रेम आहे. जेव्हा आपण पहिलं सूर्यकिरण येतं तेव्हा ते डायरेक्टली किचनमध्ये यावं, जेणेकरून जे काही आपण असतं ते सर्व तिकडून क्लिअर व्हावं. त्या पद्धतीने आपण पूर्वेकडे तोंड करून किचन बांधलेलं आहे. सिलेंडर टाकी वगैरे आपण घराच्या बाहेर ठेवलेली आहे. तिकडून आपण ती पाईपलाईन घेऊन किचनची वास्तू केलेली आहे. आणि किचनला आपल्याकडे मोस्टली आपण किचनमध्येच देवघरही बांधतो. ते देवघरही त्या पद्धतीने किचनच्या उजव्या बाजूला आपण देवघर केलेलं आहे. त्याचे शास्त्रानुसार जे काय 3 फूट किंवा 2.5 फूट जे काय त्यांची उंची असते, त्या उंची अनुसार ते आपण देवघरही बनवलेलं आहे. त्याच्याच बरोबर आपण जागी जागी रॅक केलेले आहेत. जे भांडी वगैरे ठेवायचे आहेत रॅक, ते आपण मार्बलमध्ये बनवलेले आहेत. त्या पद्धतीने आपण ते सर्व तिकडे ठेवू शकतो. धनश्रीला आजही तिच्या गावच्या आठवणी, तिची लहान शाळा, गावाजवळची नदी, त्यात भाऊ बहिणींबरोबर केलेली मस्ती, वडिलांची हिरवीगार शेती, घरातील गाई म्हशी वासरे. सकाळी खूप म्हणजे घरात सगळेच असायचे ना, मग खूप दंगा वगैरे व्हायचा. मग सगळे ओरडायचे की किती कालवा करताय, किती गोंधळ घालताय, बाहेर जा, बाहेर खेळा म्हणून. मग तेव्हा आम्ही आम्ही ते नेसरीचे काका आहेत, त्यांची ती 2 मुलं, मुंबईच्या काकांची मुलगी, असे आम्ही म्हणजे जेव्हा मार्केट जे होतं ना, सकाळी जायचो. गावचा डोंगर आहे, करवंद खायला, करवंद वगैरे ते फिरायचो डोंगरात भरपूर. मग आम्ही सकाळी करवंद खायचो. त्याच्यानंतर मग ती नदी, आता धरण बांधलंय त्याच्यामुळे पाणी साचतंय, पण त्यावेळेला पूर्ण नदी आटायची, पाणी नसायचं. मग ह्या साईडून त्या साईडला जायला यायचं. मग आम्ही की चालत जाता येईल एवढं पाणी, फक्त किती जास्त ढोकळा एवढं तेवढंच आहे. मग आम्ही पहिला जाणार, म्हणजे आमचा नाश्ता करवंदच, ती खाणार. त्याच्यानंतर मग नदीत खेळणार भरपूर. आणि नंतर मध्ये तुम्हाला अजून एक चिंचा असतात, कळलं मला, त्या पांढऱ्या चिंचा. हा, त्या चिंचा आता ज्या असतात ना, त्या चिंचा आम्ही खायचो. तिथं नदीच्या काठाला भरपूर त्याची झाड आहेत. अच्छा. त्या साईडला नदीच्या. मग ती खायचो आम्ही चिंचा. मग पाण्यात वगैरे खेळून झाल्यानंतर परत घरी येताना मग करवंद घेऊन यायचो घरातल्यांसाठी. मग घरी आल्यानंतर ती त्या सगळ्यांना द्या, मग जेवा, मग परत ती करवंद खा, मग दिवसभर खेळायचं वगैरे ते. नंतर संध्याकाळी आमच्या शेताकडे जायचं जांभळं खायला. अच्छा. मग तेव्हा जांभळं वगैरे ते खाऊन सकाळचा आणि संध्याकाळचा वेळ फक्त शेताकडे इकडे तिकडे फिरण्यातच. बेळगाव मधले कॉलेजचे दिवस, एकत्र राहणारे प्रेमळ संयुक्त कुटुंब, या सगळ्याची तिला नेहमीच ओढ असते. त्या जत्रेतील उत्साह, देवदर्शन, नातेवाईकांची भेट आणि बालपणीच्या आठवणी, यामुळे तिचं मन पुन्हा आनंदाने भरून गेलेलं असतं. गणपती, ह्या यात्रा, मेन म्हणजे घराची आठवण येते. असं इकडे कसं खूप छोटी छोटी हे येते, कुठं फिरायला वगैरे तेवढं हे नाही. घरात एक असा राऊंड काढला की होऊन जातं. छान आहे घर. आणि घरी कार्यक्रम काय, सकाळपासून ते गुरांचं बघणं,
शेतात काम करणं. मग शेतात मग आम्हाला जास्त म्हणजे शेताकडं कडधान्य वगैरे ते काढायला सकाळचं संध्याकाळचं घेऊन जायचे. परत आता मका वगैरे ते काढताना पेरायला घेऊन जातात. आजोबा असायचे तेव्हा भरपूर मजा यायची तेव्हा. आजोबा दरवेळेला आता ह्या टाइम मध्ये ते काही पण शेताकडं काय असेल घेऊन यायचे खायला. कडधान्य असले की हरभरा, वाटाणे असं काहीतरी शेतात काय दिसेल ते घेऊन यायचे हवामान. आंबे तरी भरपूर आणायचे आंबे. परत आता काजूच्या बिया पण असतात ना, ओल्या काजूच्या, आणायचे. संध्याकाळी आम्ही घटप्रभा नदीच्या तीरावरील सलामवाडीतील तिच्या गावची देवी श्री भावेश्वरी देवी मातेचं दर्शन घेतलं. तिथेच बाजूला श्री भावेश्वरी स्पोर्ट्स क्लब सलामवाडीनी प्रीमियर लीग मॅचेस अरेंज केल्या होत्या. त्याची कॉमेंट्री करण्याची जबाबदारी प्रमोदवरच होती. त्याच्या बक्षीस समारंभातही आम्ही सामील झालो. त्यात त्यांनी माझा पाहुणा म्हणून सत्कार केला व फुले दिली व मी ती फुले माझ्या बायकोला म्हणजे दिशाला दिली. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही त्यांच्या घराच्या बाजूलाच श्री लक्ष्मी मातेचं देऊळ आहे त्याचं दर्शन घेतलं. आदल्या दिवशी म्हणजे काल त्यांनी आपल्या घरच्या देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला होता. आज त्यांनी त्यांच्या घरच्या देवीला बकऱ्याचा बळी देऊन मटण्याच्या जेवणाचा म्हणजेच प्रसादाचा बेत केला होता. त्या सुंदर प्रसादाचा आस्वाद घेऊन आम्ही निघालो. या भावंडांमधील प्रेम, एकोपा, एकी, जवळीक अशीच कायम राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना, आई भावेश्वरी चरणी प्रार्थना. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. असेच अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि हां, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.